सहलीला जायचा सहलीला. भावाचा ट्रिपला जाता जाता गाडीचा फुल टँकचा झाला आहे कांड. बघा बघा काय झालं, फूट पेकच निघाला. अचानक ब्रेक मारत होतो योगा. बजाजवाले काय करताय? काय करताय योगा बोल. आयुष्याचा होल झाला याचा. बघा ना यार, ते एवढं काय नाही पण त्याचं. आता मला जायचं गावी, कसं गावी जाऊ मला तेच समजत नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, ट्रिपला चाललंय ती ट्रिप कधी सुखी होत नाही, त्यात काहीतरी कांड येतात. ट्रिप तर आता काय सांगू, आता जुडे रहिये बने रहिये. ट्रिप आपण कंप्लीट करूया गाईस. आपला फुटपॅक थोडासा, अरे पण मी पाडलाच नाही ना. पण दुसरीकडे जायचं का भावा, कारण इथे अरे पण तू असं काय झालंयस हे बघायला. माझं तोंड काळं झालं. जय भीम जय शिवराय मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फुल टँक. तर आज घेतला ऑफिसमधून हाफ डे आणि आज चाललो आहे गावी, कारण उद्या परवा 2 दिवस सुट्टी आहे. तर बोललो काय करू, आता मे महिना आला आहे आणि बोललो चला आता गावी जाऊया. तर आता जस्ट निघतो आहे आणि आता डिरेक्टली पनवेलला भेटूया तुम्हाला. पनवेलला आपला मित्र येतो आहे अनिकेत. पुढे मग बघूया की त्याची गाडी काढतो आहे की माझ्याच गाडीवर जायचं आहे. आणि चला मग तुम्हाला भेटूया आता डिरेक्टली पनवेलला. पनवेलला पोचलो आहे आता जस्ट. आता माझा मित्र येतो आहे आणि तो आला की मग आम्ही दोघं डिरेक्टली जाऊ आपल्या गावी. थोडासा लांब डिस्टन्स आहे, कारण माणगाव श्रीवर्धनला चाललो आहे. श्रीवर्धनला चाललो. 8-10 झालेत आता आणि मोस्टली आता आम्ही पोचू 11 वाजेपर्यंत. तर एन्जॉय करा ही राईड, कारण आपण चाललो आपल्या CNGवर. आता लो टँक होत आला आहे, आता फुल टँक करूया त्याला थोड्या वेळात. तर गाईज आत्ता माझा मित्र आला आहे अनिकेत. मित्र काय माझा भावच आहे हा. जय भीम जय शिवराय. आता आम्ही दोघं चाललोय माझ्या गावी. प्रॉब्लेम असतं, आता आम्ही दोघं जण एन्जॉय करणार आहे. भाऊ जरा जास्त लेट झालाय, पण ठीक आहे, भाऊ जरा स्लो चालवतो गाडी. हां नाही, इज्जतीत आपण गाडी चालवतो. थोडासा उशीर झाला, नाही थोडा काय खूप जास्तच उशीर झाला, कारण मी भावाला सांगितलेलं की मी 7-7:30 येईल, पण वाजले जातं 8:15. कारण का ट्रॅफिक होती आणि मी गाडी थोडी स्लो चालवतो. तर गाईस निघालोय आम्ही रायगडसाठी. हे आमचं बापा कुठे आहे? अच्छा हे फाटक, हे फाटक 5 मिनिटवाला फाटक आहे. हे माझं हेल्मेट कधी येत आहे? गॅस स्टेशनवर आलो आहे गाईस आपण. तर आम्ही आलो आहे आता इथे CNG भरायला. ऑलमोस्ट टँक ब्लिंक करत आला आहे गाईस आणि संपला टँक. ऑलमोस्ट संपलाय. म्हणजे तू पेट्रोलवर चालवत होता? नाही मी सांगतोय रे. हां म्हणजे ऑलमोस्ट टँक तर कारण ती लास्ट गाडी होती ती ब्लिंक होत होती. आता आपण CNG फिल करूया. हां भाऊ, पॉवर बँक घेतले आपण. हां पण तो आपला लाईटनिंगवालाच आहे. लाईटनिंग हां तुझ्या फोनला लागेल. तर चला CNG फिल करूया गाईस. गाईसचं प्रेशर खूप चांगलं आहे मोस्टली. तर मला वाटतंय हां, तर आपली गाडी जास्त काही CNG घेत नाही. 1.7 1.8 आता 1.783 झालं. चला तर आता पेमेंट करूया आणि आपण डिरेक्टली निघूया रायगड माझ्या गावी कोकणात. हो आता मी इथे ट्रिप डिसाईड करायला ट्राय करतो. ह्याला तर माहीत नाही कशी करायची. हां आता इथे येईल ट्रिप 1 2 3. हां ट्रिप 1 दिसतोय. ओडोमीटर हा ट्रिप 1 हा आहे. ओके ट्रिप 1 आता रिसेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे 0-0 दिसतंय. तर आपण ह्याच्यावरती आपण आपल्याला कळेल. भावाचा ट्रिपला जाता जाता गाडीचा फुल टँकचा झाला आहे कांड. हे बघा काय झालं, फूट पेकच निघाला. अचानक ब्रेक मारत होतो योगा. बजाजवाले काय करताय? काय करताय योगा हा होल. योगा आयुष्याचा होल झाला याचा. बघा ना यार, नवीन गाडी. योगा कसं गाडी एकदा पण पाडली नाही, एवढी झपली ना गाडीला काय सांगू.
अचानक ब्रेक मारताना हे पडलं. आता तुम्ही सांगा मी काय Frustration. करू? अचानक ब्रेक मारताना यार पडलं हे. कोई काय बात करू नाही, शकतो आता? हो का? वॉरंटीमध्ये होऊन जाईल ते, एवढं काय नाही पण त्याचं. आता मला जायचं गावी, कसं जाऊ मला तेच समजत नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, ट्रिपला चाललंय ती ट्रिप कधी सुखी होत नाही, त्यात काहीतरी कांड येतात. ट्रिप तर आता काय सांगू आता. जुडे रहिये, बने रहिये. ट्रिप आपण कंप्लीट करूया गाईस. भलेही आपला फुटपॅक थोडासा, अरे पण मी पाडलाच नाही ना भावा. अचानक अरे मी फक्त ब्रेक मारला आणि अचानक हा खालती पडला. मी काय सांगू आता. कुछ मत बता चल. नाही पण हा काहीतरी शॉर्ट आहे, इश्यू आहे. आपण बजाजवाल्यांशी बोलून घेऊ. शोरूम मध्ये जाऊ आणि याला करून घेऊ लिगली. म्हणजे आपण जेव्हा कोकणातून रिटर्न येऊ तेव्हा आपण नक्कीच याला करून घेऊ. गाईस तुम्हाला काय सांगू, मी पहिल्यांदा गाडी, माझी स्वतःची गाडी गावी देतोय, ती मजाच वेगळी असते. नाही पण ठीक आहे. आम्ही बघा पूर्ण प्रोटेक्शन वगैरे मी विचार केलेला की भावाची डिझायर नेऊ, बट अनफॉर्च्युनेटली त्याच्या गाडीमध्ये काही काम आलं आहे आणि त्याच्यामुळे आपण नेऊ शकत नाही त्याची डिझायर. काय हरकत नाही, पण आपली CNG तर चालेल. तर आय होप तुम्हाला हा नक्कीच व्लॉग आवडेल. तर स्टे ट्यून्ड गाईज. तर थोडंसं जेवून घेतो इथे. फार भूक लागले आणि अनिकेत पण सकाळपासून काहीच नाही खाल्लं त्याने. तर ॲक्च्युली गाडी त्याला चालवायची आहे. तर मोस्टली बघूया काय इथे भेटेल खायला आणि तसंच खाऊन मग आपण निघूया, कारण टाईम पण फार. तर 9:05 झालीत आणि जास्त वेळ न घालवता थोडंसं जेवतो आणि मग निघूया आपण, कारण हॉटेल फार छान आहे. बघूया आता. गाईस तर आता जस्ट जेवलो आणि आता निघतोय रायगडसाठी. गावी चाललो. तर भेटूया तुम्हाला आता लवकरच, कारण जास्त उशीर करू नाही शकत आहे इथे, कारण आपल्याला नाईट ट्रॅव्हल आहे. तर भाऊ तर गाडी चालवते, मी नाही चालवणार. मला इतका अंदाज नाही आहे लॉंग राईडचा. शॉर्ट डिस्टन्स तर ट्रॅव्हल करू शकतो, पण चला आता भाऊ चालवतोय, तो पण थकला आहे. सकाळपासून काहीच जेवला नव्हता, जरासं जेवला तो आणि मी पण थोडंसं जेवून घेतलं. आता डिरेक्टली तुम्हाला भेटूया, बघूया काय चांगला जर काही सीन भेटतो. आता तर रात्रीचा टाईम आहे तर इतकं काय भेटणार नाही आहे तसं, पण चला बघू. जर काय चांगलं दिसलं, बिबट्या दिसला तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ काढूया आपण. बिबट्या किंवा कोल्हा तर दिसेल आहे हो, कारण मागच्या टायमिंगला मी रत्नागिरीला गेलो होतो दापोलीला. तिथे आम्ही विचार करत होतो की बिबट्या भेटेल, पण आम्हाला एक लोंबडी भेटली, पण व्हिडिओ वगैरे काढू शकलो नाही. कदाचित असेल, बघू. जर मित्राकडे असेल ना तर नक्कीच टाकीन मी त्या तो व्लॉग पण नव्हता ॲक्च्युली, असंच आम्ही गेलेलो टाईमपासला दापोलीला. तर बघू, जर असला तर तुम्हाला नक्कीच मी ह्या व्हिडिओमध्ये टाकेन. लोंबडी होती ती, मला माहिती नाही माझ्या मित्रांनी त्याचा व्हिडिओ वगैरे बनवला आहे की नाही, बट लोंबडी होती, नक्कीच लोंबडी होती. कारण इतक्या म्हणजे अर्ध्या रात्रीवर हे आपलं कुत्रा वगैरे फार मुश्किल आहे, आणि ते पण एकदम जंगल एरियात होतं. तर आता बघूया, जर बिबट्या वगैरे भेटला तर चांगली गोष्ट आहे. ॲक्च्युली नाही भेटायला पाहिजे, कारण बाईकवर आहोत. जर 4 व्हीलरवर असतो तर वेगळी गोष्ट होती, पण नाही भेटायला पाहिजे ॲक्च्युली. भेटला तर मग काय तर त्या आपण डबल बिबट्या चला मग. तर गाईस आपल्याला बिबट्या भेटला आहे, बघू शकता. हा बघा बिबट्या. आता बोल. हा पळसपा आहे गाईस, हा मेन पॉइंट आहे. आणि इथूनच कुठे जातो आपण? कोकण विकून सगळं मेन कोकण.
गाईस आपल्याला पुन्हा भूक लागली म्हणून आलो इथे आता रायगड किचनमध्ये थोडंसं जेवतो. कारण त्या ढाब्यावर आपण फक्त हे खाल्लं होतं, मी काय जास्तीत जास्त आपलं चिकन खाल्लं होतं, ते पण चांगलं होतं. चिकन आणि नान खाल्ले होते. आणि इथे आता बघूया राईस थोडा खातो. आणि कारण फारच भूक लागली आता थोडीशी, अनिकेतला पण भूक लागली होती. तर चला आता जास्त नाही 50 ते 55 किलोमीटर आले, पण लगेच भूक लागली, लॉंग राईड होती. तर आता तुम्हाला भेटूया जेवल्यावर. चला. अरे बघ ना आता लेट होईल. तर हा बघा काय करतोय, एकटा एकटा आईस्क्रीम खातोय. खाने के बाद कुछ मीठा होता है. हा मिठे मिठाई का तू. खाने के लिए मीठा. अरे लाज वाटते एकटा एकटा आईस्क्रीम. मला एकदा तरी बोललास आईस्क्रीम खातोय. हा नको नको आता नको नको. गाईस तर आम्ही निघालोय आता इथून जेवण करून. आता चला डिरेक्टली माणगावला भेटूया आपण. गाईस तर आता आलोय माणगावला आणि ऑलमोस्ट CNGच्या 2 गाड्या दिसत आहेत. जाऊ शकतो गावी, बट रिटर्न यायला थोडा त्रास होऊ शकतो. म्हणून आपण आता आलोय CNG भरायला. ॲक्च्युली माणगावला पण नाही आहे, माझ्या मते इंदापूरला आलो आहे. हा CNG पंप ॲक्च्युली इंदापूरला आहे. तर चला आपण आता CNG भरूया. अरे डायरेक्ट खेच ना भावा. हां खेच खेच खेच. जाम झालं रे. काय अरे जाम ते एअर प्रेशर. हां एअर प्रेशरमुळे. तर CNG भरूया. 2 गाड्या आहेत, असं काय प्रॉब्लेम नाही तसा. 2 गाड्या म्हणजे खूप झाल्या तरी ॲटलिस्ट आय बिलीव्ह 50 ते 60 किलोमीटर जाऊ शकतो आपण. पण रिस्क नको घेऊया. CNG आणि पेट्रोल दोन्ही भरूया. पेट्रोल तर मोस्टली रेअरली आपण यूज करतो पेट्रोल, बट CNG भरून घेऊया, ते फार इम्पॉर्टंट आहे. गाईस तर इथे CNGच भरायसाठी थांबलो होतो, पण काय त्यांचा प्रेशर काय रे काय भाव काय सीन चालू आहे. बाटला भरतायत आता किती वेळ जातं इथे काय माहिती. ते मी काय बोलतो किंवा आपण दुसरीकडे जायचं का भावा, कारण इथे अरे पण तू असं काय झालंयस हे बघायला. माझं तोंड काळं झालंय. अरे तुझं तोंड आधीपासूनच काळं होतं रे राजा. मी काळं तोंड केलं, अजून माझी लायकी नाही राहिली. मी काळं केलं माझं तोंड. नाही नाही असं बोलू नको बाबा. हे माझे सबस्क्रायबर काय बोलतील तुला. बरं चल मग आता एक काम करूया. इथे मला नाही माहिती यार किती वेळ लागेल. विचार कर ना. मी विचारतो. चला आता विचारूया किती वेळ लागेल. गाईस तर 200चा प्रेशर आहे आता आणि आपली गाडी बघू शकता CNG भरत चालले. जास्त नाही 82 रुपीज. हां कधी हवा भरल्यावर वाटतं. का बोलतो CNG नाही भरली म्हणजे. रेंज भरला पण त्यात प्रेशर कमी. बरं ठीक आहे चल. एक गाडी कमी आली. काय बोलतो एक गाडी कमी आली. अरे हां रे प्रेशर कमी आहे कमी असेल वाटतं. ते म्हणजे त्याने आत्ताच हे CNG रिफिल केला. हां नाही चालू. तर गाईस पेमेंट झाला आहे CNGचा. जास्त नाही 80 रुपीजचा CNG फिल केला आपण. आता पुढे बघूया. पेट्रोलची इतकी आवश्यकता नाही आहे. बघूया जर पेट्रोल भरायची इच्छा झाली माझी तर भरू, नाही तर काही गरज नाही तशी पण. तर काही CNG भरली आहे आणि आता आम्ही निघतोय गाव. तर काही CNG भरली आहे आणि आम्ही आता निघतोय गावी. तर चला भेटूया तुम्हाला इथे. लेट्स गो.
फायनली पोहोचलोय आता गावी. येस. दीड वाजले. अरे बापरे, फार मजा आली ह्या व्लॉगला. आणि हा अरे बापा, मला तर खरंच लय छान वाटतं गाईज. आता कसं समजावू तुम्हाला, कारण पहिल्यांदा गाडी गावी आणली. आई शपथ, ही खुशीच वेगळी आहे. इथं लावून टाक. इथं लावून कुठं पण लाव भाई. गाईस, तर फायनली आलोय आपल्या घरी गावी. अरे बापरे, काय आलं मित्र, बोला तुम्ही लोक. काय क्वेश्चन पण आहे, तुम्ही कमेंट मध्ये बसले